संकेश्वर बांदा हायवे टोल नाका घाटकरवाडीकडे हलवा. सरपंच परिषदेची निवेदनाद्वारे मागणी. टोल वसुली नाक्याची जागा चुकीची असल्याकडे वेधलं लक्ष. संकेश्वर बांदा राष्ट्रीय महामार्गावरील आजरा MIDC नजीकचा टोल नाका घाटकरवाडी या गावाच्या पुढील बाजूस हलवा अशी मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेच्या आजरा शाखेने याबाबतचे निवेदन प्रशासनास दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की संकेश्वर बांदा या राष्ट्रीय महामार्गावर आजरा औद्योगिक वसाहतीजवळ टोल वसुलीसाठी नाका तयार करण्यात आला आहे. पण आजरा तालुक्याचा भौगोलिक विस्तार आणि अशातच मध्यवर्ती ठिकाणी बांधला गेलेला टोल वसुली नाका आजरेकर वासियांना नाहक टोल भरण्यास कारणीभूत ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना टोल माफ व्हावा यासाठी सर्वपक्षीय आजरेकर मंडळी लोकशाही मार्गाने आंदोलन चालू करीत आहेतच, पण यावर तोडगा निघण्यापूर्वीच टोल वसुली करण्याबाबत हालचाली सुरू होत आहेत. सदरच्या टोल वसुली नाक्याची जागा चुकीची निवडलेली असल्याने आजरेकर वासियांना टोलचा नाहक भुर्दंड बसणार आहे. तरी सदर टोलची जागा बदलण्याची गरज आहे. कायमस्वरूपी टोलपासून आजरेकरांना मुक्त करायचे असल्यास टोल नाक्याची जागा घाटकरवाडी या गावच्या पुढील बाजूस करणेच योग्य होईल, असे आजरा तालुक्यातील सर्व सरपंच महोदयांचे म्हणणे आहे. तथापि जागा बदलणे अशक्य झाल्यास आजरेकर वासियांना टोल माफी देण्याबाबतचे स्वतंत्र कार्ड वाहनधारकांच्या मागणीनुसार देण्यात यावे. याबाबत शासन व प्रशासन स्तरावर गांभीर्याने विचार करून निर्णय घ्यावा अशी विनंती आहे. निवेदनावर सरपंच परिषद राज्य सरचिटणीस राजू पोतनीस, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष GM पाटील, आजरा तालुका अध्यक्षा प्रियंका जाधव, तालुका अध्यक्ष पांडुरंग तोरगल्ले, उपाध्यक्ष रत्नप्रभा भुतुर्ले, विकास जोशीलकर, कार्याध्यक्ष समीक्षा देसाई, युवराज पाटील तसेच सरपंच पांडुरंग खवरे, लहू वाकर, अनिल पाटील, धनाजी दळवी आदींच्या सह्या आहेत. या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री प्रकाश आंबेडकर व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनाही पाठवल्या आहेत. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.